स्टिचिंग कशा पद्धतीने करायची ते मी तुम्हाला प्रॉपर पद्धतीने सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। ब्लाऊजची जी बॅक साईड आहे ते व्यवस्थितपणे घेतलेली आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ब्लाऊजचा जो कपडा आहे तो व्यवस्थितपणे करून घ्यायचा आहे। ब्लाऊजचा जो कपडा आहे तो सोयीशा ठेवायचा आहे। अशा पद्धतीने सोयीशा ठेवायचा आहे। त्याच्यावरून अस्तर ठेवायचा आहे सरळ पद्धतीने। इथे तुम्ही बघू शकता। तुम्हाला पुन्हा एकदा सांगते मी, ब्लाऊजचा जो कपडा आहे तो खालच्या साईडने घ्यायचा आहे सोयीशा करून। त्याच्यावरती अस्तर ठेवायचा आहे सरळ पद्धतीने। त्याच्यानंतर तुम्ही आता इथं स्टिचिंग करून घ्यायचं आहे। स्टिचिंग करण्याच्या आधी आपल्याकडे जे छोटे छोटे पिना असतात ते पिना इथं लावून घ्यायचं आहे। ज्यावेळेस आपण स्टिचिंग करतो त्यावेळेस अस्तरचा जो कपडा आहे तो सरकायला नको, ब्लाऊजचा पण कपडा व्यवस्थित बसतो ह्यासाठी। त्याच्यानंतर स्टिचिंग करून घ्यायचं आहे सरळ पद्धतीने। अशा पद्धतीने पिना लावून घेऊन तुम्ही स्टिचिंग करा, म्हणजे प्रॉपर पद्धतीने फिनिशिंग येते। सरळ पद्धतीने आता मी तर स्टिचिंग करून घेत आहे। स्टिचिंग करता वेळेस व्यवस्थितपणे स्टिचिंग करायचं आहे अशा पद्धतीने। तुम्ही इथं बघू शकता व्हिडिओमध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिनचा कपडा साईडला सोडून स्टिचिंग करायचा आहे अशा पद्धतीने। स्टिचिंग करता वेळेस गडबड करायची नाही, व्यवस्थितपणे कपडा पकडायचा आहे हाताने, स्टिचिंग करून घ्यायचं आहे। खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला मी स्टिचिंग कशा पद्धतीने करायची ते सांगत आहे। अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा। एवढी सोपी पद्धत आहे, तुम्ही एकदा बघाल तर तुमच्या लक्षात बसेल। इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी व्यवस्थितपणे स्टिचिंग करून घेत आहे। स्टिचिंग करता वेळेस व्यवस्थितपणे कपडा पकडायचा आहे, ब्लाऊजचा पण अस्तरचा पण। अशा पद्धतीने प्रॉपर पद्धतीने पकडायचा आहे, गडबड करायची नाही। कोणता पण तुम्ही ब्लाऊज स्टिचिंग करा त्यावेळेस ब्लाऊज प्रॉपर पद्धतीने व्यवस्थितपणे स्टिचिंग करायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थितपणे मी तर स्टिचिंग करून घेत आहे प्रॉपर पद्धतीने। अशा पद्धतीनेच तुम्ही स्टिचिंग करायचं आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, तुमच्या लक्षात बसेल ह्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे। त्याच्यानंतर तुम्ही इथं पहा, खालच्या साईडने पण स्टिचिंग करायची आहे प्रॉपर पद्धतीने। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। जेवढं तुम्ही बघाल तेवढं तुमच्या लक्षात बसेल, जेवढं मी सांगत आहे तेवढं तुम्ही पाहाल तर तुमच्या लक्षात बसेल मैत्रिणींनो। त्याच्यानंतर तुम्ही इथं लक्षपूर्वक पहा, खालच्या साईडने पण आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे प्रॉपर पद्धतीने। ब्लाऊजचा अस्तरचा कपडा व्यवस्थित करायचा आहे सरळ पद्धतीने। अशा पद्धतीनेच तुम्ही प्रॉपर पद्धतीने स्टिचिंग करायचं आहे। ब्लाऊजची बॅक साईडची जे स्टिचिंग आहे ते मी तुम्हाला सांगत आहे। खालच्या साईडने पण स्टिचिंग करायचं आहे सरळ पद्धतीने। इथं तुम्ही बघू शकता खूप सोपी पद्धत आहे। त्याच्यानंतर तुम्ही इथं लक्षपूर्वक पहा, अशा पद्धतीने सोयीशा करायचा आहे। आता हा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। अशा पद्धतीने तुम्ही इथं कट करून घ्यायचा आहे सरळ पद्धतीने। तुम्ही इथं बघू शकता सरळ पद्धतीने मी इथं कट करून घेत आहे। हे डिझाइन खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे सध्या। मला डिझाईनचंच ब्लाऊज बनवायचं होतं अशा पद्धतीनं। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता हे डिझाइन खूप, हा जो गळ्याला आकार दिलेला आहे ना, हा गळ्याचा जो आकार आहे ना हा खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे। ह्याला डिझाइन पण आपल्याला बनवता येते। आपण कशा पण सुंदर अशी डिझाइन बनवू शकता।
इथं तुम्ही बघू शकता एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो इथं कट करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर खालच्या साईडचा जो थोडासा कपडा आहे इथं हे कट करून घ्यायचा आहे सरळ पद्धतीने। अशा पद्धतीने कट करून घेतल्याच्या नंतर तुम्ही इथं लक्षपूर्वक पहा, पिना जे आहेत ते काढून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने पिना पण लावायचे आहेत, पण आता काढून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आतमधला जो कपडा आहे ब्लाऊजचा तो वर काढायचा आहे अशा पद्धतीने। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने वर काढून घ्यायचा आहे सरळ पद्धतीने। आतमधला जो कपडा आहे ब्लाऊजचा तो वर काढायचा आहे। पलटवल्याच्या नंतर तो कपडा जो आहे तो सोयीशा होणार आहे सरळ पद्धतीने। ते तुम्ही बघू शकता। त्याच्यानंतर तुम्ही इथं पहा, व्यवस्थितपणे मी कपडा जे आहे व्यवस्थित करून घेतलेला आहे अशा पद्धतीने। त्याच्यानंतर कडेने इथं स्टिचिंग करून घ्यायचं आहे। कडेने स्टिचिंग केल्याच्या नंतर फिनिशिंग खूप सुंदर येते। कडेने स्टिचिंग करून घ्यायची आहे सरळ पद्धतीने। ब्लाऊज पूर्णपणे स्टिचिंग झाल्याच्या नंतर खूप सुंदर दिसणार आहे। अशा पद्धतीने स्टिचिंग करून घ्यायची आहे व्यवस्थितपणे, गडबड करायची नाही। स्टिचिंग करता वेळेस गडबड करायची नाही, व्यवस्थितपणे स्टिचिंग करायची आहे। कडेने एकदम व्यवस्थितपणे स्टिचिंग करून घेत आहे मी, तुम्ही इथं पाहू शकता अशा पद्धतीने। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला मराठीमध्ये सांगत आहे मैत्रिणींनो, तुमच्या लक्षात बसण्यासाठी। व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तुम्ही इथं बघू शकता मी इथं स्टिचिंग करून घेत आहे गळ्याच्या साईडने अशा पद्धतीने। अशा पद्धतीनेच तुम्ही स्टिचिंग करायचं आहे। तुम्ही एकदा बघाल तर तुमच्या लक्षात बसेल। त्याच्यानंतर तुम्ही इथं लक्षपूर्वक पहा, साईडने पण आपल्याला स्टिचिंग करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे। अस्तर जे आहे ब्लाऊज पीसला व्यवस्थितपणे अटॅच करून घ्यायचं आहे, म्हणजे साईडने पण आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने स्टिचिंग करून घ्यायची आहे प्रॉपर पद्धतीने। कोणता पण तुम्ही ब्लाऊज स्टिचिंग करा, ब्लाऊजला फिनिशिंग पण आली पाहिजे, ब्लाऊज फिटिंगला पण खूप सुंदर बसला पाहिजे। हे मी प्रत्येक तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत आहे, कारण हे जे गोष्ट आहे ते खूप महत्त्वाची आहे। कारण एखादा आपण ब्लाऊज शिवतो तर त्या ब्लाऊजला फिनिशिंग आली पाहिजे, ब्लाऊज फिटिंगला खूप परफेक्ट बसला पाहिजे। अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज स्टिचिंग करायला शिका। खालच्या साईडने पण मी स्टिचिंग करून घेत आहे सरळ पद्धतीने। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो, खूप सरळ आणि खूप सोपी पद्धत आहे। इथं तुम्ही पहा, फ्रंट साईड कशा पद्धतीने स्टिचिंग करायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। हे बॅक साईड झाल्याच्या नंतर फ्रंट साईडची पण तुम्हाला मी स्टिचिंग सांगणार आहे। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमच्या लक्षात बसेल। साईडने मी स्टिचिंग करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो इथं कट करून घ्यायचा आहे सरळ पद्धतीने। एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो इथं कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने। खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे। साईडचा जो कपडा आहे तो इथं कट करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने व्यवस्थितपणे इथं कट करायचा आहे। त्याच्यानंतर तुम्ही इथं लक्षपूर्वक पहा, बॅक साईडला आपण टक्स लगेच टाकून घेऊयात। अशा पद्धतीने फिनिशिंग आलेली आहे, तुम्ही इथं बघू शकता। खूप सुंदर आलेली आहे फिनिशिंग। बॅक साईडला आपण आता इथं टक्स टाकून घेऊयात
व्यवस्थितपणे कपडा पकडायचा आहे, व्यवस्थितपणे अशा पद्धतीने. त्याच्यानंतर शोल्डरच्या साईडकडून व्यवस्थितपणे इंची टेप पकडायची आहे, खालच्या साईडने मार्किंग करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने खालचा जो टक्स आहे तो इथं टाकून घ्यायचा आहे सरळ पद्धतीने. आता मी इथं डिझाईन बनवत आहे, त्यासाठी टक्स टाकणं हे खूप महत्त्वाचं आहे. इथं मी अशा पद्धतीने छोटासा टक्स टाकून घेत आहे. कोणता पण ब्लाऊज स्टिचिंग करा तुम्ही, टक्स टाकणं खूप महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीने मी टक्स टाकून घेत आहे सरळ पद्धतीने. असाच दुसऱ्या साईडने पण टक्स टाकायचा आहे सरळ पद्धतीने. टक्स टाकल्याच्या नंतर ब्लाऊज खूप सुंदर बसतो मैत्रिणींनो. ज्यावेळेस आपण ब्लाऊज घालतो त्यावेळेस ब्लाऊज फिटिंगला खूप सुंदर बसतो. अशा पद्धतीने मी दुसऱ्या साईडचा पण टक्स टाकून घेतलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही फिनिशिंग बघू शकता ब्लाऊजची. अशा पद्धतीने मी बॅक साईडचा गळा जो आहे तो कट करून घेतलेला आहे सुंदर असा. त्याच्यानंतर मी तुम्हाला फ्रंट साईडची कटिंग केलेली आहे, स्टिचिंग कशा पद्धतीने करायची ते सांगत आहे. फ्रंट साईडची कटिंग मी तुम्हाला सांगितलेली आहे, फक्त आता मी तुम्हाला स्टिचिंग सांगणार आहे. अस्तरला मी व्यवस्थितपणे अटॅच करून घेतलेला आहे. प्रिन्सेस कटचा ब्लाऊज आहे त्याची मी तुम्हाला स्टिचिंग सांगत आहे. जे आपण मार्किंग करून घेतलेली आहे त्याच्यावरतून स्टिचिंग करून घ्यायचे आहे सरळ पद्धतीने. व्हिडिओमध्ये तुम्ही पहा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल. जे मार्किंग करून घेतलेले आहे त्यावरून एक स्टिचिंग करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथं लक्षपूर्वक पहा. व्यवस्थितपणे कपडा पकडायचा आहे. जे आपण मार्किंग करून घेतलेलं आहे तेवढाच इथं कपडा पकडायचा आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे मैत्रिणींनो, जेवढे आपण मार्किंग करून घेतलेली आहे तेवढाच इथं कपडा पकडायचा आहे. अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण स्टिचिंग करतो त्यावेळेस प्रॉपर पद्धतीने कपडा पकडायचा आहे आणि स्टिचिंग करून घ्यायची आहे. गडबड करायची नाही मैत्रिणींनो, व्यवस्थितपणे कपडा पकडायचा आहे. प्रिन्सेस कट ब्लाऊजची स्टिचिंग खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे. तुम्ही एकदा पाहाल मैत्रिणींनो तर तुम्हाला नक्की येणार. अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे. स्टिचिंग करता वेळेस गडबड करायची नाही, व्यवस्थितपणे प्रॉपर असा कपडा पकडायचा आहे. जे आपण मार्किंग करून घेतलेला आहे ना तेवढाच कपडा पकडायचा आहे, हे गोष्ट तुम्ही इथं लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर मी इथं डबल टिप मारून घेत आहे. तुम्ही पहा इथं मी डबल टिप मारून घेत आहे अशा पद्धतीने सरळ पद्धतीने. त्याच्यानंतर तुम्ही इथं लक्षपूर्वक पहा. खालचा जो टक्स घेतलेला आहे ना तो टक्स प्रॉपर पद्धतीने इथं टाकून घ्यायचा आहे. जेवढा आपण टक्स घेतलेला होता तेवढाच. अशा पद्धतीने टक्सला पण तुम्ही स्टिचिंग केल्याच्या नंतर ब्लाऊज छान बसतो फिटिंगला. तुम्ही पहा इथं खालच्या साईडने मी पट्टी अटॅच करणार आहे. पट्टी अटॅच केल्याच्या नंतर ब्लाऊजची फिनिशिंग खूप सुंदर दिसते. पट्टी अटॅच केल्याच्या नंतर पट्टी आहे खालच्या साईडने पट्टी पकडायची आहे. ब्लाऊजचा जो कपडा आहे तो वरच्या साईडने घ्यायचा आहे. सरळ पद्धतीने स्टिचिंग करून घ्यायचं आहे. अर्धा इंच शिलाई स्टिचिंग करता वेळेस अर्धा इंच कपडा साईडला सोडून स्टिचिंग करायचं आहे. अर्धा इंच कपडा सोडून स्टिचिंग करायचं आहे. अशा पद्धतीने ब्लाऊजचा जो कपडा आहे तो वरच्या साईडने घ्यायचा आहे. पट्टी आहे खालच्या साईडने अशा पद्धतीने. त्याच्यानंतर पट्टी जी आहे अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे. मधल्या साईडने फोल्ड करून घ्यायचा आहे सरळ पद्धतीने. प्रिन्सेस कटचा ब्लाऊज ज्यावेळेस स्टिचिंग करतो आपण त्यावेळेस पट्टी अटॅच करा. पट्टी अटॅच केल्याच्या नंतर ब्लाऊज खूप सुंदर बसतो फिटिंगला. फिनिशिंग पण खूप सुंदर दिसते. ह्यासाठी तुम्ही पट्टी अटॅच करा. इथं मी तुम्हाला पट्टी अटॅच करून दाखवत आहे सरळ पद्धतीने.
अशा पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो, तुम्ही एकदा बघाल तर तुमच्या लक्षात बसेल. त्याच्यानंतर एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो इथं कट करून घ्यायचा आहे सरळ पद्धतीने. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा. आता राहिलेली आहे बाही, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. हुकाच्या साईडचा जो टक्स आहे तो इथं टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. गोपीबाही मी अटॅच करणार आहे ब्लाऊजला. गोपीबाही कशा पद्धतीने कट करायची, कशा पद्धतीने ब्लाऊजला अटॅच करायचं ते पण मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे मैत्रिणींनो. अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका.